चांगले, त्याचा संसार चांगला. ज्याचे मित्र नालायक, संपला कार्यक्रम. आणि 90% लोकांचे संसार केवळ मित्रामुळे बरबाद झाले. बोला तुमचं काय मत आहे? फारच बदल झाले. या जगात एकही माणूस जन्माला येताना वाईट नाही. हे काही नाही, सगळं ईश्वराचे अंशचे. फक्त संगत माणसाला संपवते. नवरा बायकोचं भांडण आहे, होऊ द्या ना. आमच्या होतात, तुमच्या होत नाही. तुमच्यापेक्षा आमच्या जास्त होत होतच. पण त्याला जजमेंट आहे ना, हाताळण्याची ताकद पाहिजे. मी हाताळतो तसं तुम्ही हाताळा. माझं 25 वर्षात भांडण नाही झालं, कधीच नाही झालं. कारणच येत नाही. त्याला आयडिया सांगतो तुम्हाला. बायको भांडायला लागली ना, काहीच करायचं नाही. फक्त 5 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं. एक शब्द बोलायचा नाही. तिचा पावर कमी होऊ द्या. ती काय पिसळली नाही किंवा ती आपल्याला उचलून आपतील असंही काही नाही. एक 5 मिनिटं फक्त पाहत राहायचं. 10 मिनिटात ती आपाप चहा घेऊन येते. यानं तेवढ्याच झपाट्यात उचलून आपटली, झाला तमाशा. आणि कधी ध्यानात ठेवायचं, मित्रानं सांगितलं पाहिजे, तुझं बायकोचं जमत नाही ना, तिच्या बापाला बोलव, 4 जण बसा, तडजोड करा. पण उद्या तुझ्याकडून जर एखादा फटका त्या पोरीला बसला तर तिचा बाप येतो, तू एकट्या जाणार नाही, तुझी खानदान जाईल. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. घटस्फोट घे, काय जगात घेते नाही का घटस्फोट? सोडून दे. 4 माणसं मध्येच घाल. आणि हे सांगणं काम कोणाचं आहे? मित्राचं आहे. मित्र दारू पेत असेल ना, इकडे माझा चुलता भिकारी झाला रे, माझा बाप भिकारी झाला दारू पायी. माझी आई चांगल्या घराण्यातली असून जिनं कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला नाही, तिच्यावर दुसऱ्याच्या शेतात जायची वेळ आली. इतकी दारू वाईट आहे. एक तर माझी दोस्ती सोड, नाही तर दारू सोड. आणि आजपासून तू माझा मित्र नाही आणि मी तुझा मित्र नाही. एक तर मित्र कमी होईल, नाही तर काय व्हायचं ते होईल. पण क्रांती घडू शकते. तुमचं काय नको. दारुड्या मित्राला बोलून घेतलं पाहिजे. अरे आई होती माझी, 3 रंगाची साडी नेसून दुसऱ्याच्या शेतात काम करते, मला लाज वाटते. माझी 9वीची मुलगी परीक्षा फीसाठी वर्गात उभी राहते, 40 पोरं तिला वर्गात हसतात आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात टपटपा पाणी येतं. एक 50 रुपये फीसाठी माझी पोरगी रडते. इतकी वाईट परिस्थिती दारूने केली. तू एक तर दारू सोड, नाही तर माझी दोस्ती सोड. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे.